शाम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सुप्रभात मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? राईड करताय ना? करायलाच पाहिजे. मी कोणी महाराष्ट्राची हास्यजत्रावाला होस्ट नाही आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मुंबईकर विकीमध्ये. मित्रांनो, चॅनलचं नाव मी बदललेलं आहे. आधी विगी रायडर होतं आणि आता मुंबईकर विगी केलं आहे. याच्यामागे आहेत बरीचशी कारणं, तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण राईडकडे लक्ष देऊया. आम्ही निघालो आहे अंबरनाथ टेम्पलला, जे अंबरनाथला आहे. फर्स्ट टाईम चाललो आहे टेम्पलमध्ये आणि बायकोची बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की आपण अंबरनाथ टेम्पलला जाऊ. मग म्हटलं आता योग आलाच आहे, तर मग निघूया. निघता वाटेत हे असे पॅचेस येणार आहेत, तर थोडंसं स्वतःला कामडाऊन करून त्यांच्याबद्दल काही न बोलता पुढे निघून जायचं आहे, कारण आपण चाललो आहे देवदर्शनाला. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो. ऑलमोस्ट घाटकोपर क्रॉस केलेलं आहे. चेंबूरला पोचू आम्ही बहुतेक आता. मजा येते राईड करायला आणि खूप टायमानंतर बाहेर पडलो आहे, त्यामुळे जरा चांगला आनंद होत आहे. एका रायडरसाठी त्याची राईड एवढी त्याला पीस घेऊन दे. अरे दुबईला आलो? दुबईला कसं काय आलो आम्ही? लिटरली दुबईला आल्यासारखं वाटलं मित्रांनो. आणि थोडाच पुढे गेल्यावर मला फील आला की नाही आपण मुंबईमध्येच आहोत, कारण मुंबईमध्येच अशी थोडीफार घाण असू शकते. मला माहिती आहे ही घाण पब्लिकच करते, पण समजवणार कोण आता? प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करा, ती घाण आपोआप साफ होईल. माणसं स्वतःमध्ये बदल करायला मागत नाहीत आणि मग नेहमी अशी घाण आली की मग गव्हर्मेंटला शिवाय द्यायला चालू करतात. सूर्यदेवाचं चांगलं मोठं दर्शन झालेलं एकदम मस्तपैकी. असा सूर्य बघणं फक्त रायडरच्याच नशिबात असू शकतं आणि जे सकाळ सकाळ आपल्या कामासाठी बाहेर पडतात त्यांच्या नशिबात असू शकतं. थोडंच पुढे गेल्यावर पंढरपुरी चहाच्या स्टॉपवर मी थांबलो आहे आणि चहाची जी टेस्ट आहे ती लाजवाब आहे आणि थंडीसुद्धा आहे. लिटरली तुम्ही बघू शकता की वातावरणात पॉल्युशन नाही आहे. पहिली गोष्ट तर बायको चहावाल्याकडे बिस्किट मागायला गेली आहे. चहामध्ये बिस्किट खाणं म्हणजे चहाची टेस्ट घालवणं असं मला वाटतं. त्यामुळे मी चहा पिताना चहामध्ये काहीच खात नाही. ती बिस्किट का काहीतरी घेऊन आली आहे. काय घेतं रे? चॉकलेटवालं बघू. खतरनाक आहे रे. लागले मागे बसून लागलेत. मित्रांनो, त्या पंढरपुरी चहाच्या बाजूलाच खिडकाळेश्वर महादेवाचं मंदिर होतं. हे मंदिर बघून मला लिटरली असं वाटलं की या ज्या स्थानिक लोकांनी जे डोकं लावलं आहे मंदिराला वाचवण्यासाठी, ही एक वास्तू जी आहे ती वाचवण्यासाठी जे त्यांनी काय कोटिंग लावलेली आहे मंदिराच्या भिंतींवर, लिटरली ही जी कोटिंग आहे ती मंदिराला बरीच वर्ष जिवंत ठेवू शकते. आणि इथून बाहेर पडल्यावर आम्ही पोचलो डायरेक्ट अंबरनाथला. आणि अंबरनाथच्या आवारामध्ये जे काय वातावरण होतं, एक नंबर वातावरण होतं. इकडे आलात ना, तुम्हाला लिटरली डोक्यामध्ये एवढी शांतता वाटेल ना, मन एवढं प्रसन्न होऊन जाईल ते तुम्हाला इथे आल्यावरच कळेल. आतमध्ये जाण्यापूर्वी बाहेर थोडासा कॅमेरा फिरवला आणि मंदिराची जागा कॅप्चर करायला चालू केली. तितक्यातच मंदिराच्या गुरुवान आतमध्ये येण्यास घोषणा केला. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे वंदे हर हर महादेव शंभो. जगदम्ब जगदम्ब बोले की फौज करेगी मौज, मंदिर पे आएगी रोज. जय जवान जय किसान. आतमध्ये जाऊन शनिदेवाचं दर्शन तर आम्ही घेतलं, पण मंदिराची आतमधून जी अवस्था झालेली ती बघून बाहेरून काय अवस्था आहे हे बघायला मी गेलो.
आणि लिटरली बाहेर अक्षरशः दगडी फुटलेली होती. म्हणजे ते उन्हाळ्याने पावसाळ्याने जी दगडांची अवस्था झालेली ती बघवत नव्हती. तेव्हा लक्षात आलं की जे खिडकाळेश्वर मंदिरामध्ये जी कोटिंग यूज केलेली ती जर याला आधी यूज केली असती ना तर मंदिर अजून मस्त राहिलं असतं. तर मित्रांनो, आपली आजची राईड ज्यासाठी आपण राईड केली होती ती आज पूर्ण झाली. लवकरच भेटू पुढच्या राईडमध्ये. टिल देन बाय बाय.